नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली म्हणते आज दुःखाचं सगळं सावट दूर होणार, अंकुश सरांची सुटका होईल आणि काय मावशी तुम्हाला वाटतंय ना होईल माझ्या मनासारखं. तेव्हा किडनॅपर असलेली सुमती मावशी म्हणते होईलही आणि नाहीही. तेव्हा अबोली सांगते काहीतरी एक बोला ना. तर सुमती मावशी म्हणते अबोली आजकाल कुणाचा काही भरवसा नाही, कोण कुठल्या रूपात समोर येऊन उभं राहील. तर इकडे आता चाळीतील सर्व लोक नाचण्यात गाण्यात देवीच्या मिरवणुकीमध्ये व्यस्त असतात. तेव्हाच इकडे सुमती मावशी अबोलीला विचारते तुला माहिती आहे का खरा रावण कोण आहे ते. अबोली विचारते कोण. तेव्हा सुमती मावशी म्हणते मी, आणि जोरानेच आता अबोलीच्या चेअरला धक्का देते. अबोली व्हीलचेअरचे ब्रेक लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते, परंतु ती चेअर आता वेगानेच पायऱ्यांकडे जाते आणि खाली पडणारच असते. तेव्हाच अबोली आता स्वतःच्या पायावर उभी राहते आणि चेअर आता धापकान खाली पडते. सगळ्यांचंच लक्ष आता तिकडे वेधलं जातं. तर किडनॅपरला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. अबोली म्हणते धक्का बसला ना कार्तिकी, आता मला तुझ्याच तोंडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तू आजपर्यंत अनेक रूपं बदललीस, परंतु तुझं खरं रूप मी ओळखलंय. तेव्हा तो किडनॅपर आता अबोलीवर वार करण्यासाठी धावून जातो. अबोली मात्र लगेचच किडनॅपरचा हात पकडत त्याचा वार अडवते आणि म्हणते की आता संपलाय तुझा शो, आता फक्त अंत होणार. आज तुझ्यातला रावण पुन्हा एकदा संपणार. प्रत्येक युगात सत्यासमोर रावणाचाच अंत होणार. बोलत आता त्या किडनॅपरच्या डोक्यावरची विग बाजूला करते. तेव्हा तिला कळतं की ती कार्तिकी नसून दुसराच कोणीतरी व्यक्ती आहे. अबोली मनातून जराशी घाबरलेली असते, परंतु तरीही ती त्याचा वार अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. परंतु तो किडनॅपर आता अबोलीला धक्का देत खाली पाडतो आणि त्याच्याकडील कोयता बाहेर काढत अबोलीवर वार करणार असतो. अबोली त्याचा पाय पकडून ठेवते आणि जोरजोराने माधव काका व क्रिशला आवाज देत असते. तो किडनॅपर तिच्या तावडीतून सुटतो आणि माळ्यावरनच थेट खाली उडी मारतो. तो कोयता दाखवत सर्वांना घाबरवतो आणि पटकन तिथून पळून जातो. क्रिश आणि इतर सर्वजण अबोली असं म्हणतच वर धावतच येतात आणि काळजीनेच तू ठीक तर आहेस ना असं विचारत असतात. राघू देखील म्हणते की वहिनी तू ठीक तर आहेस ना. तर नीता आणि पल्लवीला मात्र अबोलीकडे पाहून धक्काच बसतो, कारण अबोली स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असते. क्रिश म्हणतो अबोली अगं तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीये. नीता अवाक होत म्हणते तू स्वतःच्या पायावर उभी कशी राहिलीस. तर राघू मात्र प्रेमानेच पटकन अबोलीला मिठी मारते. अबोली मात्र म्हणते की ती सुमती मावशी नसून दुसरंच कोणीतरी होतं. तेव्हा क्रिश म्हणतो होय पाहिलंय ते सगळं, परंतु ती व्यक्ती आपल्याला फसवून रूप बदलून आपल्यात राहत होती आणि तरीही आपल्याला कळलं कसं नाही. अबोली सांगते तो एक माणूस आहे जो सतत रूप बदलून आपल्या समोर येतोय. तेव्हा आता क्रिश आणि राघू म्हणतात तुझ्या हाताला खूप लागलंय, तू आधी घरी चल, आणि अबोलीला घरी घेऊन येतात. दुसरीकडे अंकुशने आता स्वतःची सुटका केलेली असते आणि तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत बाहेर जाणारच असतो, परंतु तेव्हाच त्याच्या मनात विचार येतो की अबोली माझ्यासाठी इतकं सगळं काही करतीये, मग मी इथून असाच नाही जाऊ शकत. मला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावावाच लागेल. हा माणूस मला, अबोलीला आणि तिच्या घरच्यांना का त्रास देतोय ते मला शोधावंच लागेल. असा विचार करूनच अंकुश आता आजूबाजूला शोधाशोध करू लागतो. तो आतल्या एका खोलीत येतो. तिथे भिंतीवर चिटकवलेले त्या किडनॅपरचे अनेक विविध रूपातील फोटोज असतात आणि त्या फोटोंकडे लक्षपूर्वक पाहत अंकुश म्हणतो की हा कोणीतरी नाटकात काम करणारा कलाकार दिसतोय आणि मी याला कधी भेटलोय का, परंतु भेटल्याचं तर आठवत नाही. आणि ही कार्तिकी कोण असेल. तो मला कार्तिकीला का आठवायला सांगतोय. आणि तेव्हाच त्याचं आरशाकडे लक्ष जातं. आरशावर कार्तिकी आणि अंकुश अशी दोन नावं लिहिलेली असतात आणि अंकुशच्या नावावर फुली मारलेली असते. हा अंकुश मनाशी विचार करतो कोण आहे ही कार्तिकी, या कार्तिकीचं काय रहस्य आहे. आणि तेव्हाच त्याला खाली एक बॉक्स दिसतो ज्यावर कार्तिकी असं लिहिलेलं असतं. अंकुश आता त्या बॉक्समध्ये काही पाहणार तेच त्याला तो किडनॅपर आल्याची चाहूल लागते. तर दुसरीकडे शिंदेंच्या घरी आता अबोली स्वतःच्या पायावर उभी राहिल्याने आनंदी आनंद झालेला असतो. तर प्रेमानेच अबोलीचं औक्षण करत तिचं तोंड गोड करते. अबोली देखील आजीचे पाया पडून आशीर्वाद घेते. त्यानंतर राघू म्हणते परंतु वहिनी तू अशी अचानक कशी उभी राहिलीस. तर क्रिश म्हणतो होय अबोली तू आता बरी झालीस, परंतु तुला स्वतःला कधी जाणवलं
कारण तू तर आम्हाला काही कल्पना देखील दिली नव्हतीस. तेव्हा अबोली म्हणते, होय क्रिश, मी मुद्दामच तुम्हा कुणाला जाणवू दिलं नाही, पण मला त्या बाईला पकडायचं होतं. क्रिश माझ्या सोबत असताना जर का ती माझ्यावर हल्ला करू शकते तर ती आणखी काय काय करू शकते याचा विचार मी आधीच करून ठेवला होता. आणि जर का तिला आधीच कळालं असतं मी स्वतःच्या पायावर उभी राहतीये तर ती कधीच माझ्या समोर आली नसती. राघू विचारते, ते सगळं ठीक आहे, परंतु तुला कसं कळलं की ती सुमती बाई नसून तो एक पुरुष आहे? तेव्हा अबोली आता सर्व काही सांगू लागते. ती म्हणते की जेव्हा मी आणि क्रिश अंकुश सरांची गाडी तपासत होतो तेव्हा अचानक एका बाईने माझ्यावर हल्ला केला. मला बांधून रस्त्याच्या मधोमध उभं केलं. समोरून भरधाव वेगाने एक ट्रक येत होता आणि मी उठण्यासाठी खूप धडपडत होते. तेव्हाच मला जाणवलं की मी माझा पाय जमिनीवर ठेवू शकते. माझ्या पायाची हालचाल होतीये, मी उठणारच होते आणि तितक्यात ती सुमती मावशी आली. मी सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला ग. वेळेस मला तिचा खरंच खूप आधार वाटला होता. त्यानंतर तिने मला तिची स्टोरी सांगितली. ती ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि म्हणून मी तिला आपल्या घरात काम दिलं. तिने तिच्या स्वभावाने घरातील सगळ्यांचीच मनं जिंकली होती आणि तिच्या ॲक्टिंगवरनं आपल्याला कधीच कुणालाही कळू शकलं नसतं की ती एक बाई नसून एक पुरुष आहे. परंतु हे सगळं अंकुश सरांमुळे झालं. अंकुश सरांनी मला इशारा दिला. तेव्हा आजी म्हणते, हे कसं ग, अंकुशाने तुला इशारा दिला तरी कसा? तेव्हा अबोली म्हणते, सांगते, त्या स्टिकरवरनं. त्या दिवशी त्या सुमती मावशीच्या साडीला हे स्टिकर चिकटलेलं होतं. राघूने ते माझ्याकडे दिलं, परंतु तेव्हाच शार्दूल आला. मी ते पाहू शकले नाही, परंतु जेव्हा नंतर ते मी पाहिलं मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. असं बोलत आता सर्वांना ते स्टिकर दाखवते. त्यात गोल आणि मध्ये क्रॉसची फुली असते. ते पाहून आजी म्हणते की अगं पण यावरून तुला कळलं तरी काय? अबोलीला अंकुश सोबतची एक आठवण आठवते. जेव्हा मागे अबोलीला अंकुशच्या खिशात एक चिठ्ठी सापडते, त्यावर वेगवेगळ्या खुणा असतात. अबोली त्यांचा अर्थ काय आहे असं अंकुशला विचारते. अंकुश मुद्दामच तिला चिडवत म्हणतो की ही आमची साईन लँग्वेज आहे, तुला नाही सांगू शकत. आता अबोली मात्र रुसलेली असते. तेव्हा अखेर अंकुश तिला मागे खेचतो आणि प्रेमानेच म्हणतो की ठीक आहे, सांगतो. किती तो नाकावर राग. आणि तो सांगू लागतो की जेव्हा या सर्कलमध्ये अशा दोन उभ्या रेषा असतात, समजायचं समोरच्या पार्टीमध्ये दोन टीम आहेत. जेव्हा असा एक ॲरो असतो तेव्हा समजायचं की समोर यायचं नाही, आणि जेव्हा ही क्रॉसची फुली असते तेव्हा समजायचं की खूप मोठा खतरा आहे. अबोली आता सर्वांना सांगते, जेव्हा मी ती खून पाहिली ना तेव्हाच मला कळलं होतं की काहीतरी धोका नक्की आहे, परंतु काय ते कळत नव्हतं. मी खूप विचार केला. सगळ्याची सुरुवात ना तेव्हा झाली जेव्हा देवीच्या स्थापनेच्या वेळी एक आजोबा तिथे आले होते. मी त्यांचा चेहरा पाहिला होता. त्यानंतर ही सुमती मावशी आली. त्या दोघांच्याही चेहऱ्यात मला साम्य दिसलं. जेव्हा खोलात जाऊन मी विचार केला तेव्हा कळलं की ही सुमती मावशीच हे सगळं करतीये. नीता आणि विजय आता दाराशी उभ्या राहून अबोलीचं हे सगळं बोलणं ऐकत असतात. तर क्रिश म्हणतो, अबोली तू उद्याच पोलीस स्टेशनला ये, मी स्केच आर्टिस्टला बोलावतो आणि आपण लवकरच स्केच बनवून घेऊ, म्हणजे त्याला पकडणं सोपं जाईल. तेव्हा अबोली म्हणते की होय, परंतु तरीही आपल्यासमोर तो प्रश्न आहेच की ही कार्तिकी कोण आहे आणि आज जो व्यक्ती आला होता त्याचा आणि कार्तिकीचा काय संबंध आहे? तर इकडे आता विजया वैतागत नीताला म्हणते, ही बया हिच्या पायावर उभी कशी राहिली? ही जेव्हा व्हीलचेअरवर होती तेव्हाच डोक्याला ताप दिला, आता तर ही कुणाचंच ऐकणार नाही. तेव्हा नीता म्हणते की होय तेच ना, ती नाटकं करत होती की काय तेच कळत नाही. तर इकडे अबोली आता कार्तिकी कोण आहे याचं उत्तर शोधणार असते. तर पुढील भागात क्रिश अबोलीला सांगतो की मी माझ्या वरिष्ठांशी बोललोय. अंकुश सरांच्या जीवाला असलेला धोका पाहून त्यांनी एक स्पेशल ऑफिसर अपॉइंट केलाय. आज दुसरीकडे आता तो किडनॅपर अंकुशला सांगत असतो की आता वेळ आलीये एक नवीन रूप घेण्याची, असं रूप ज्याचा कुणालाच संशय येणार नाही. आणि आता तोच किडनॅपर ऑफिसर बनून पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. अबोलीला आता याचं हे सत्य कधी कळणार हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.